जय भीम. मी सुधांशु तांबे, सत्यशोधक प्रतिशब्दाच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आंबेडकरी चळवळ सत्यशोधक मनोहर कदम यांना विश्वासू आणि जीवाभावाचा साथी का मानायची हे आपण या व्हिडिओत समजून घेऊया. सत्यशोधक मनोहर कदम हे समाजवादी चळवळीतले हाडाचे कार्यकर्ते होते. मुंबईत आल्यावर ते राष्ट्रसेवा दलात सामील झाले. साधारण 1976 सालचा तो काळ होता, म्हणजे 75च्या आणीबाणीचा तो काळ. 1970-80चे दशक देशाच्या व महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक चळवळीत महत्त्वाचे दशक होते. याच कालखंडात देशभर कामगार कष्टकऱ्यांच्या चळवळींना उधाण आले होते. पश्चिम बंगालमध्ये नक्षलवादी उठाव, बिहारमध्ये जयप्रकाश नारायणांच्या नेतृत्वाखालील तरुणांचा संपूर्ण क्रांतीचा नारा, महाराष्ट्रामध्ये बाबा आढावांच्या नेतृत्वाखालील एक गाव एक पाणवठ्याचे आंदोलन, युवा क्रांती दल, मागोवासारख्या डाव्या पुरोगामी विचारांच्या तरुणांच्या संघर्षशील संघटनांचाही दम, तर दुसरीकडे साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रात लघु अनियतकालिकांच्या व दलित साहित्याच्या चळवळीने प्रस्थापित ब्राह्मणी मराठी साहित्यासमोर आव्हान उभे केले. थोडक्यात कामगार, कष्टकरी आणि तरुणांनी आपल्या आंदोलनाद्वारे प्रस्थापित राज्यकर्त्यांविरुद्ध रणशिंग फुंकले होते. हा असंतोष राज्यकर्त्यांनी 1975 साली देशभर आणीबाणी लादून दडपण्याचा प्रयत्न केला. अशा या राजकीय सामाजिक उलथापालथींच्या काळात इतर बहुजन तरुणांप्रमाणे मनोहर कदम ही कार्यकर्ते बनले. मनोहर कदम हे स्वतंत्र दृष्टीचे हाडाचे कार्यकर्ते होते. ज्या ज्या प्रसंगी कार्यकर्ता म्हणून भूमिका घेण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी कच खाल्ली नाही. त्यासाठी त्यांनी चळवळीच्या पारंपरिक नेतृत्वाविरुद्धही संघर्ष केला. पुढे मनोहर कदम यांनी सेवादल सोडले व त्यानंतर बाबा आढाव यांच्या महात्मा ज्योतिराव फुले समता प्रतिष्ठानच्या कामाची जबाबदारी स्वीकारली. परिवर्तनासाठी असंख्य हातांनी आपण काम करत असलो तरी त्यामध्ये भातृभाव, एकोपा असावा, किमान त्यामध्ये शत्रुत्व असू नये ही भूमिका घेऊनच मनोहर कदम कार्यकर्ता म्हणून वावरले. सर्वच परिवर्तनवादी चळवळींशी भातृभावी अनुबंध त्यांनी कायम जपण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच मनोहर कदम यांनी जेव्हा दुर्धर आजाराने वयाच्या 48व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला तेव्हा आंबेडकरी चळवळीची सर्वात जास्त क्षती झाली अशी भावना त्या काळी आंबेडकरी चळवळीतल्या सर्वच कार्यकर्त्यांची होती. ती तीव्र भावना आजही आहे. समाजवादी चळवळीत जीवनदायी कार्यकर्ता म्हणून जगलेल्या मनोहर कदमांना आंबेडकरी चळवळ जीवाभावाचा साथी का समजत होता याचे उत्तर त्यांच्या कार्यकर्तेपणातच होते. 1978 साली जुलै महिन्यात मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याची घोषणा पुलोद सरकारने केली. त्यानंतर मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात दलितांच्या वस्त्यांवर हल्ले झाले. जाळपोळ व जीवितहानीही झाली. खेड्यातील दलितांना भीतीपोटी स्थलांतर करणे भाग पडले. मराठवाड्यात जातीयवादाचा नंगा नाच सुरू होता. तेव्हा राष्ट्रसेवा दलासारख्या बिगर दलित संघटनेत काम करणारे मनोहर सारखे अनेक दलितेतर तरुण अस्वस्थ होते. या लढ्यात थेट उतरण्यास राष्ट्रसेवा दल तयार नव्हती. आपली संघटना शैक्षणिक आणि सांस्कृतिक आहे. संघर्ष हा तिचा सहजभाव नाही. आंदोलनात सहभागी व्हा, पण वैयक्तिक पातळीवर, सेवा दल म्हणून नाही अशी त्यांची भूमिका होती. सेवा दलातल्याच ज्या अनेक तरुणांनी सेवा दलाच्या या भूमिकेविरुद्ध बंड केले त्यात मनोहर कदम आघाडीवर होते. ते इतर सहकाऱ्यांसोबत नामांतराच्या समर्थनार्थ आणि जातीयवादाच्या निषेधार्थ ठामपणे उभे राहिले. नामांतराच्या प्रश्नावरून दलित आणि सवर्णांमध्ये निर्माण झालेली दरी सांधली पाहिजे अशी त्यांची तळमळ होती. त्यासाठी त्यांनी सेवा दलाच्या सहकाऱ्यांना घेऊन मराठवाड्यात सवर्णांच्या वस्तीत जाऊन संवाद यात्रा काढली. ही संवाद यात्रा काढताना जेवण मात्र दलित वस्तीतच केले. नामांतराचा लढा ही जाती प्रश्नाची लढाई होती. जाती प्रश्नाचे भान आणि त्याबद्दलचे चिंतन सेवा दलातील कोणाही कार्यकर्त्यापेक्षा मनोहर कदम यांना अधिक होते. 1982-83च्या सुमारास मंडल आयोगाचा अहवाल आला. तेव्हा त्यातील क्षमता ओळखणारा मनोहर कदमच होता. या शिफारशी संदर्भात प्रबोधन करण्यासाठी कदम यांनी सहकाऱ्यांना घेऊन मराठवाडा तसेच अन्य भागात दौरे काढले. इतर मागासवर्गीयांची एक परिषदही घेतली. मात्र जाती प्रश्नांवर सेवा दलाच्या कुचकामी भूमिकेमुळे हे प्रबोधन पुढे जाऊ शकले नाही. मंडल जातीयवाद वाढवेल अशी त्यांना भीती वाटत होती.
प्रतिमा जोशी यांनी मनोहर कदम यांच्याशी लग्न होण्याआधीपासूनच म्हणजेच 1979 सालापासून कामाठीपुरातील वेश्यावस्तीत काम सुरू केले होते। या कामात ही लग्नानंतर मनोहर कदम सक्रिय झाले। आयुष्याच्या अखेरपर्यंत ते या कामाशी निगडीत राहिले। मुंबईतील घाटकोपर येथे झालेली पुतळा विटंबना व त्यानंतर झालेल्या गोळीबारात आंबेडकरी आंदोलक मारले गेले। या सर्व घटनेची योग्य चौकशी व्हावी म्हणून मनोहर कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी महत्त्वाचा पुढाकार घेतला। त्यांनी रमेश हरळकरांच्या सफाई कामगारांच्या कामातही सहभाग दिला। मनोहर कदम यांना जाती प्रश्नाचे भान तीव्र होते। हे भान त्यांना पेरियार, फुले आंबेडकरी चळवळ या परंपरेतून मिळाले होते। पण हे भान कृतीत उतरवण्याचे संस्कार ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते बाबा आढाव यांचे झाले होते। बाबा आढावांनी एक गाव एक पाणवठा कार्यक्रमातून जाती प्रश्नाला भिडण्याचे काम केले होते। मनोहर कदम हे बाबा आढावांच्या सामाजिक संघर्षातील बिनीचे शिलेदार होते। मनोहर कदम जात, वर्ग आणि स्त्री शोषणाचा प्रश्न समजून घेऊन त्यांना भिडण्याचा आयुष्यभर प्रयत्न केला। मानव मुक्तीची तत्त्वज्ञाने समजून घेतली पण पोथीनिष्ठ बनले नाहीत। जाती प्रश्नाचे आकलन व त्या अनुरूप व्यवहार यामुळेच मनोहर कदम यांना आंबेडकरी चळवळ तर आंबेडकरी चळवळीला मनोहर कदम आपले वाटत राहिले। आंबेडकरी चळवळीचे जाती प्रश्नाबाबत डाव्या व समाजवादी चळवळींवर जे आक्षेप होते त्याबद्दल मनोहर कदम खुलेपणाने बोलत राहिले। त्यांनी सुबोध मोरे यांना दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे, जाती प्रश्न तीव्र आहेत, ते टाळून डाव्या समाजवादी चळवळींना पुढे जाताच येणार नाही। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। तसेच सत्यशोधक प्रतिशब्द या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। जय भीम। मी सुधांशु तांबे।